मी खरं सांगू, मी यश आणि अपयशाचा एवढा कधीच आयुष्यात विचार केलेला नाही. मी राजकारणात फक्त सेवा करण्यासाठी आलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चांगलं पॉलिसी मेकिंग करून देशाच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठीच संसद भवन असतं. आणि त्या संसद भवनमध्ये पुन्हा एकदा मला जायची संधी दिली तर तमाम बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि उद्या मी बारामतीला जाणार. चला पक्षाच्या ऑफिसमध्येच निघालो. हां, 10पैकी 7 जी परिस्थिती होती, नेते सगळे गेले पण कार्यकर्ते तुमच्यासोबत राहिले, जनता तुमच्यासोबत राहिली. 82 वर्षाच्या फायटरने करून दाखवलं. असा एक आता ट्रेंड सुरू झाला, त्याला काय म्हणाल? नाही, मला असं वाटतं हे एक संघर्ष म्हणजे आयुष्यात कधीही खचून जायचं नाही. हे जर कुणाकडे शिकायचं असेल तर मला वाटतं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पवारसाहेब. म्हणजे मला आता मी तोच विचार करत होते की ज्या दिवशी हे सगळं घडलं आणि आजचा दिवस, हे 10-11 महिने कसे गेले हे माझंच मला माहिती आहे. आणि त्यातून लोकांनी जी साथ दिली, मला वाटतं जो विश्वास दाखवला, त्याच्यामुळे जबाबदाऱ्या आमच्या सगळ्यांच्याच खूप वाढल्या आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाऊ दे ना, आता ठीक आहे. 1 लाख मतं तुम्हाला जवळपास मिळालेली आहे. मला असं वाटतं आता झालं गेलं गंगेला व्हायलं. मला असं वाटतं जबाबदाऱ्या आणि ज्या काही प्रकरणं त्या काही इलेक्शनमध्ये झालेली आहेत ती महाराष्ट्राला न शोभणारी आहेत आणि ती विधानसभेला होऊ नये. आणि याच्यासाठी आमच्याकडून तर पूर्ण खबरदारी घेतली जाईल की इलेक्शनमध्ये असताना एक महाराष्ट्राची आन बान आणि शान आणि संस्कृती ही जपण्याची जबाबदारी सगळ्यांवरच असते. आम्ही ह्याही इलेक्शनमध्ये ती जपली, पुढच्याही जपू. आणि मला असं वाटतं हे लोकांचं यश आहे आणि कार्यकर्ते जे आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारे आहेत आणि ज्या पद्धतीने तो कार्यकर्ता ज्याकडे काहीच नव्हतं द्यायला जो उभं राहिला आहे, हेच मला असं वाटतं आमची सगळ्यात मोठी ताकद आहे. वर्ष आपण निवडणूक लढवत आलेला आहात. पवार साहेबांनी देखील अनेक चढ उतार पाहिले, परंतु ही निवडणूक आपल्यासाठी खूप खास होती कारण का आपल्याच कुटुंबातली एक व्यक्ती आपल्या विरोधात उभी राहिली होती. त्यामुळे हा अनुभव कसा होता आणि आता विजयाचा आनंद काय आहे? रामकृष्ण हरी.